अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. कुटुंब रंगलय काव्यात या कार्यक्रमाचा 3150वा महोत्सवी प्रयोग यशस्वीरित्या संपन्न झाला. उत्कृष्ट कविता प्रकारांचा, काव्य, गीत गायन आणि साभिनय सादरीकरणानं नटलेला विश्वविक्रमी जागतिक एकपात्री काव्य नाट्यनुभव सादर करणारे सुप्रसिद्ध प्राध्यापक विश्वनाथ उर्फ विसूभाऊ बापट यांचा कुटुंब रंगलय काव्यात या कार्यक्रमाचा 3150वा महोत्सवी प्रयोग सोमवार दिनांक 20 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, दादर, मुंबई येथे दर्दी रसिक प्रेक्षकांच्या समवेत यशस्वीरित्या उत्साहात पार पडला. या सुंदर कार्यक्रमात तबलावादक पवित्र सावंत, विविध तालवाद्य वादक डॉक्टर किशोर खुशाले यांनी मोलाची साथ दिली. सांस्कृतिक विभागाचे अधिकारी आणि बरेच मोठे मान्यवर यावेळी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर विश्वस्त श्री ज्ञानेश महाराव, नाट्य परीक्षक दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर, आवाज माझा मीडियाचे गणेश तळेकर, सिने निर्मात्या अमृता राव, निवेदिका शिवानी, भाषा कोल्हटकर, पत्रकार अजय वैद्य, उद्योजिका लक्ष्मी खुशाले, मुक्ताई फाउंडेशन अध्यक्ष लव क्षीरसागर आणि सांस्कृतिक कार्यक्रम व्यवस्थापक राकेश तळगावकर उपस्थित होते. ॲडव्होकेट आशिष शेलार, माननीय मंत्री, सांस्कृतिक कार्य विभागाने प्रथमच कुटुंब रंगलय काव्यात या जागतिक एकपात्री कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले. त्याबद्दल प्राध्यापक विसूभाऊ बापट यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक विसूभाऊ बापट यांनी उत्तम काव्य, कविता, गायन यांचं मराठीतील अमूल्य संकलन ज्ञान, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, नवोदित तरुणांना मिळावं याचे सादरीकरणासाठी आपण नेहमी सहकार्य करू असे आश्वासन दिले. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी लव क्षीरसागर, मुंबई. त्याबद्दलचं प्रेम ज्यात मांडलं पाहिजे अशा कविता सुद्धा लिहिल्या गेल्या पाहिजेत. तरच स्वप्न साकार होणार आहे साने गुरुजींचं बलशाली भारत. त्याकरता चला हातात हात घालून, हृदयास हृदय जोडून, ऐक्याचं आमंत्रण जपून साने गुरुजींचं बलशाली भारत हे स्वप्न आपण साकार करूया.